नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले. कोल्हापूर. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात तावडे हॉटेल येथे भीषण अपघात झाला. भरधाव कारने शेकोटीला थांबलेल्या चौघांना चिरडले. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. कार चालक मुकेश अरुण अहिरे वय वर्ष 29, सध्या राहणार कारंडेमळा कोल्हापूर, मूळ राहणार मुंबई, याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दिलीप अण्णाप्पा पवार वय वर्ष 65, राहणार वैवड रोड, गांधीनगर, जिल्हा कोल्हापूर, सुधीर कमलाकर कांबळे वय वर्ष 41, राहणार घरनिकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली आणि विजयसिंह गौंड 27 वय वर्ष, तालुका मौरदहा, मध्य प्रदेशाची मृतांची नावे आहेत. जखमी नवला नारायण शेळखे वय वर्ष 45, राहणार धनगर गल्ली कागर यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. शाहूपुरातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक मुकेश अहिरे याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा कंपनी असून तो सध्या कारंडेमळा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. कराड येथील एका हॉटेलमध्ये कामासाठी त्याने कर्मचाऱ्यांना पाठवले होते. त्यांना आणायला कार घेऊन बाहेर पडला होता. तावडे हॉटेल येथील बस स्टॉपजवळ समोरून आलेल्या वाहनाचा लाईट डोळ्यावर पडल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. घाईत ब्रेक दाबण्याऐवजी ॲक्सिलेटर दाबल्याने त्याचे रस्त्याकडेला शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांना चिरडले. तिघांना काही अंतरावर फरफटत नेऊन त्यांची कार थांबली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. काही रिक्षा चालकांनी रुग्णवाहिकेत बोलवून शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती कळवली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांनी पथकासह तातडीने अपघातस्थळी पोहोचून मृतांना CPRमध्ये दाखल केले. कार चालक अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.